मित्रांनो नमस्कार, मी प्रकाश पोरे. आज आपल्या स्टुडिओमध्ये दोन अगदी वेगळ्या व्यक्ती आपण आपल्याकडे आणलेले आहेत. दोघेही तसे शेती क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत, शेतकऱ्यांची मुलं आहेत, परंतु दोघांची जी तशी कामाची क्षेत्रात ती वेगवेगळी आहेत. एक सरकारी कर्मचारी आणि ते सुद्धा अगदी क्लास 1 जॉईंट कमिशनर सेल टॅक्स इथून रिटायर झालेला, आणि दुसरे आहेत शिक्षण तज्ज्ञ ज्यांनी या देशामध्ये जवळपास 800-900 शाळा चालू करून दिल्यात. शाळा स्वतःच्या त्यांच्या नाही आहेत, पण लोकांना शाळा सेटअप करायला मदत केली. शिक्षणाची गंगा ही गावागावांमध्ये वाहली पाहिजे त्या दृष्टिकोनातून त्यांनी काम केलं. अशी व्यक्ती मी दोघांचाही परिचय तुम्हाला करून देतो. नाना वराडे हे आमचे तसे विदर्भातले, त्याच्यानंतर आमचे पुरुषोत्तमजी गावंडे हेही विदर्भातले, आर्णीचे, यवतमाळचे. नानाभाऊ तर आमच्या गावच्या वेशीला लागून असलेले, तिथे त्यांनी मोठी अंदुरा प्रोड्युसर कंपनी म्हणून शेतकऱ्यांसाठी एक कंपनी काढली. पण तो एक त्यांचा सोशल काम करायचं एक त्यांना ठिकाण पाहिजे होतं की शेतकऱ्यांसाठी मला काहीतरी करायचं आहे, आणि त्यासाठी म्हणून त्यांनी ते सर्व विश्व तिथं उभारलं. तिथं शाळासुद्धा काढली शेतकऱ्यांच्या पोरांसाठी. आणि गावंडेंनी तर सरकारी कर्मचारी असून सुद्धा अनेक वेळेला शेतकऱ्यांच्या विषयांवर कितीतरी चर्चासत्र आयोजित केली. माझ्यासोबत त्यांनी कित्येकदा स्टेज शेअर केलं, आणि खूप जास्त शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये तळमळ असलेला माणूस. त्यांनी शेतकऱ्यांकरिता काय म्हणतो त्याला एक निधीसुद्धा उभारला. ते त्यांच्याबद्दल ते स्वतः सांगतीलच. मात्र आपण ह्या सगळ्या चर्चेमधून काही गोष्टी जाणून घेऊया की सध्या शेतकऱ्यांची अवस्था काय आहे, शेतीची अवस्था काय आहे, आणि त्याकरिता नेमकं आपण कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे, काय केलं पाहिजे. आणि म्हणूनच मी मुद्दाम आज आणायचे ते नागपूरमध्ये आले होते, म्हणून मी म्हटलं त्यांचा एक पॉडकास्ट घ्यावा तुमच्यासाठी आणि काही विषयांवर त्यांना बोलकं करावा. नमस्कार. तर गावंडे साहेब, मला सांगा की तुम्ही रिटायर झाले सरकारी कर्मचारी म्हणून, तर असं तुम्हाला का वाटलं की मुंबईचं चांगलं म्हणजे अगदी राजेशाही जीवन सोडून द्यायचं आणि मग पुन्हा आर्णीमध्ये येऊन शेतीच्या संदर्भामध्ये काही काही करावं? तर असं तुम्हाला का वाटलं? भाऊ, खरं म्हणजे याचं उत्तर व्यक्तिशः तसं तुम्हाला माहिती आहे, पण विचार. तर मी मुळात शेतकऱ्याचा मुलगा, आणि योगायोगानं सरकारी नोकरीमध्ये गेलो, आणि 33 वर्षाची शासकीय सेवा बजावून मी नोकरीच्या बाहेर पडलो. नोकरीच्या बाहेर पडल्यानंतर आजकाल निवृत्तीचं वय जे आहे ते फार म्हणजे लाईफ एक्सपेक्टन्सी वाढल्यामुळे आज निवृत्त झालेला माणूस जो आहे तो बरा एनर्जेटिक असतो. नंतर काय करावं, सेकंड इनिंग ज्याला म्हणतात असा विषय होता. आणि मी आपलाच सल्ला घेतला, प्रकाश भाऊ, की भाऊ मी आता काय करू सांगा मी. आणि अशा पद्धतीचा एक विचार पुढे आला होता की माझा एकूण स्वभाव आणि पिंड लक्षात घेता, जो की थोडासा सोशल आहे, तर राजकारण करावं का, समाजकारण करावं का, राजकारण करावं काय म्हणजे मला ते दिवस आठवतात. तुम्ही एक दिवस माझ्याकडे आले होते गावंडे. बरोबर आहे, बरोबर. तुमच्या नोकरीचा राजीनामा घेऊन किंवा त्या राजीनामा द्यायला चाललो, मी निवडणुकीला उभा राहतो. अगदी बरोबर. आणि मी तुम्हाला त्यावेळेला थोडंसं रागवूनच म्हटलं की तुम्हाला ही अवदसा कुठून आठवली. आणि तो सल्ला फार मोलाचा ठरला. नंतर मग मी आपल्याबरोबर आपल्या नेतृत्वाखाली काम करायला सुरुवात केली. किसान ब्रिगेडची बरीच आंदोलनं झाली. आपण म्हणाला तसा बऱ्याच व्यासपीठावरती आपले विचार व्यक्त करणं झालं. मुख्यतः सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की विदर्भामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर आत्महत्या होतात. त्यातल्या त्यात यवतमाळ जिल्ह्यामध्ये तर म्हणजे आत्महत्यांचा अतिरेकच झालेला आहे. 2001 पासून तर 2007 पर्यंत देशोन्नतीने तुम्हाला माहिती आहे, देशोन्नतीने फार मोठं एक त्याला व्यासपीठ उपलब्ध करून दिलं या विचाराला किंवा आत्महत्यांची कारणं शोधण्यासाठी. जे आपलं तत्वचिंतन होतं त्याच्या मागची भूमिका तयार करण्याचं मोठं काम देशोन्नतीनं केलं. आणि त्यामुळंच देशोन्नती हे वर्तमानपत्र जनसामान्याचं, शेतकऱ्यांचं, शेतमजुरांचं, सामान्य माणसाचं ठरलं. या क्षेत्रात असं वाटलं, माझ्या स्वतःच्या गावामध्ये जवळपास 12 ते 14 आत्महत्या झाल्या. बापरे. एक आत्महत्या तर अशी झाली की अंगावर शहारा येईल. 40-42 वर्षाचा तरुण शेतकरी आणि त्याचा एक 18 वर्षाचा पोरगा, या दोघांनीही एकाच दोरखंडाला
एका टोकाला बापानी मान अडकवली, दुसऱ्याला मुलांनी दुसऱ्या टोकाला मुलांनी मान अडकवली आणि एकाच झाडाला एकाच फांदीला बापरे त्यांनी आत्महत्या केली. ही आत्महत्या झाल्यानंतर अंगावर म्हणजे शहारा आला, अक्षरशः मला गलबलून आलं. ते रात्रभर मी झोपू शकलो नाही आणि असं वाटलं की आपल्या उर्वरित आयुष्यामध्ये आपल्याला समाजानं दिलं, शासनानं दिलं, नशिबानं दिलं, देवानं दिलं, नियतीनं दिलं, आपल्याला द्यायचं असं काही फारसं ठेवलं नाही, रडायला काही जागा ठेवली नाही. अशा परिस्थितीमध्ये आपण जर का आपलं संपूर्ण आतापर्यंत जे अनुभवाने संपृक्त झालेलं जे आयुष्य आहे त्याच्यात आपण कोणाला द्यावं, असा कोणता समाज घटक आहे की ज्याला माझ्या सेवेची गरज आहे, तर त्याचं उत्तर शेतकरी होतं. आणि त्याचं कारणच आहे की इथं सकर्मचाऱ्यांचे, अधिकाऱ्यांचे, व्यापाऱ्यांचे प्रत्येकाचा दबाव गट आहे, परंतु प्रभावी असा दबाव गट शेतकऱ्यांचा नाही. व्हेरी गुड, करेक्ट. भारताच्या पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये 40% पैसा केंद्र सरकारच्या बजेटमधला हा फक्त शेतीवर आवंटित करून ठेवला होता, जो 1.25% खाली आला. आता या बजेट मधला केंद्रीय बजेटमध्ये आता शेतकऱ्यासाठी म्हणून, निव्वळ शेतकऱ्यासाठी, अलाइड क्षेत्रासाठी कदाचित आजूबाजूचा आकडा एकत्र केला तरी 3-4-5% वर जाणार नाही, पण 1.25% म्हणजे 40% 1.25%ची अवनती, ही दुर्गती. आणि हे सारं होत असताना तिथं जाऊन बसणारे आहे नाही, मी शेतकऱ्याचा मुलगा म्हणून जातात आणि हे शेतकऱ्यांची मुलं तिथं जाऊन शेतकऱ्यावरच अन्याय करतात. मग ते विरोधी पक्षातली असो किंवा सत्ताधारी, पक्षाचा प्रश्न नाही. पक्षाचा विचार सोडून आपण तिथं गेलेल्या मंडळींनी शेतकऱ्यासाठी काय केलं, निदान ठीक आहे तुमच्या हातात सत्ता नाही तर तुम्ही शेतकऱ्याच्या बाजूनं चालू असलेल्या आंदोलनाला तरी गती दिली का? मला सांगा. विरोधी पक्षाच्या आंदोलन, प्रकाश भाऊ, आपण विदर्भामधून, अगदी तुमच्याबरोबर मी होतो, आपण शेतकरी आंदोलनात दिल्लीला जाऊन बसलो, कोविडच्या काळात जाऊन बसलो, कोविड घेऊन आलो तिथून अंगावर. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही कुठल्या राजकारण्यांनी त्यांना मदत केली सांगा? ठीक आहे, सत्ताधाऱ्यांनी केली नाही, विरोधी पक्षाचं काम नव्हते. आपण दोन्ही पक्षाचा विचार सोडून देऊन बाहेर येऊन विचार करूयात. म्हणजे जणू काही शेतकऱ्यांच्या विरोधात ही संपूर्ण व्यवस्थाच एक झालेली आहे. सत्तेमधले लोक तर आहेतच, त्यांच्या हातात तर शस्त्रच आहे, परंतु त्या शस्त्राला बळ देण्याचं काम विरोधी पक्षही करतो, इतर सामाजिक संघटनाही करतात, व्यापाऱ्यांच्या संघटना करतात, उद्योजकांच्या संघटना करतात, अधिकारी, कर्मचारी, पगारदार लोक जे आहे तेही करतात, व्यावसायिकही करतात. पण अशा परिस्थितीत एकाकी पडलेला हा जो वर्ग आहे, शेतकरी वर्ग आहे, म्हणून त्याच्यासाठी म्हणून तुम्ही काय त्यासाठी तुम्ही तिथे काही शेतकऱ्यांच्यासाठी म्हणून निधी वगैरे? मी किसान कृतज्ञता कोष नावाचा किसान कृतज्ञता कोष या नावाने एक निधी उभा केला. मी स्वतःचे काही पैसे त्याच्यामध्ये घालतो आणि सर्वांना मी असा हे केलेलं आवाहन केलेलं आहे की बाबा ज्याला शक्य आहे तेवढं. आता बघा, एक काळ असा होता की सरकारी कर्मचाऱ्याला किंवा व्यापाऱ्याला, उद्योगपतीला आपल्या एकूण उत्पादनापैकी कमीत कमी एक 25 ते 30% भाग हा असा खर्च करावा लागायचा जो शेतकऱ्याकडे जाणार आहे. बरोबर. म्हणजे दुधाच्या माध्यमातून असेल, गव्हाच्या माध्यमातून असेल, किराणा भरला त्याच्या माध्यमातून. आज परिस्थिती अशी आली की तो पेट्रोल भरतो, तो मोबाईलचा रिचार्ज करतो, तो इतर कपड्यावर खर्च करतो, जाण्या येण्यावर खर्च करतो, परंतु त्याचा शेतकऱ्याकडे जाणारा पैसा अवघा 5 ते 7% आहे. याचा अर्थ असा की शेतकऱ्याकडे वळता झालेला या अर्थव्यवस्थेतला पैसा जो आहे हा अत्यंत मोठ्या प्रमाणावर कमी झालेला आहे आणि त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या या अर्थव्यवस्थेमध्ये शेतकऱ्याचं उच्चाटनच झालेलं आहे. या परिस्थितीमध्ये आपल्याला जर या शेतकऱ्याला काही बळ द्यायचं असेल तर काय करावं? तर या आत्महत्या होत आहे, बाकीचे विषय होत राहतील, इमिजिएट काय करावं? जसं काय आता समजा एखादं विमान पडलं, अपघात झाला, तर एखादा म्हणेल की नाही आता याच्यावर चौकशी समिती करू, आपण अमुक करू, आपण टमुक. ते काय करायचं ते करा. प्रत्यक्षामध्ये जर का तिथं जे कोणी विवळत असेल त्याच्या तोंडामध्ये थोडंसं 2 घोट पाणी तर टाका पहिल्यांदा. या पद्धतीनं हाच विचार घेऊन मी असं ठरवलं की आज भाऊ आपण सुप्रीम कोर्टामध्ये लढा दिला. प्रकाश पोरे नावाचे एकमेव व्यक्तिमत्व आहे भारतातलं की ज्यांनी आत्महत्या झालेल्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये कोर्टामध्ये लढा देऊन त्यांना मिळणारी मदत जी आहे ती वाढवावी, आत्महत्याग्रस्त कुटुंबाला द्यायची, असं तुम्ही रिट पिटिशन केलं ना. आणि त्या पिटिशनला थोडंफार यशही आलं. त्याच्यानंतर सरकारने आता काय दरवेळी 2005ला ते मिळालं, 2026 पर्यंत त्याच्यामध्ये एक छदाम वाढवले नाही. आणि ते 1 लाख रुपये त्याच्यातले सुद्धा बराच मोठा 70% भाग जो आहे तो त्यांच्या नावानं डिपॉझिट करतात आणि काही हजार त्यांच्या तोंडावर फेका. एसटीत पाय मुरगळला तर जर का तुम्ही दावा टाकला, सिव्हिल केस केली तर त्याला 2 लाख 2.5 लाख भेटतात. या मेलेल्याला तुम्ही 30-40 हजार
त्याच्या कुटुंबावर देतात. 2-2.5 लाख नाही हो, 5-10 लाख रुपये देतात दारू पिणाऱ्याला, 7-10 लाख देतात. तर अशा विमानात परिस्थितीत नेलेल्या माणसाला 50 लाख देतात. तर मग मी अशा असा- पद्धतीने माणसाच्या जीवाला सुद्धा ह्यांनी डिफरेन्शिएट केलं. डिप्रिशिएट केलं. अशा परिस्थितीमध्ये यात काहीतरी करावं म्हणून सुखवस्तू लोकांनी आपल्यातल्या एका घासातला घास काढावा अशी त्याच्या मागची भूमिका होती आणि ते मी मागील 3 वर्षापासून चालवतो. छान, उत्तम. तर मला असं वाटतं की गावंडे साहेबांनी जो काही विचार केलेला आहे तो अत्यंत स्तुत्य असा आहे आणि या सगळ्या संदर्भामध्ये ते निश्चितपणे अजून काही सातत्याने त्यांचं काम चालूच असतं. आपण सातत्याने त्यांच्याकडून या सगळ्या विषयावर भेटत राहूया. मी जरा नाना वराडेंकडे वळतो. नाना भाऊ, तुम्ही तसे पाहिलं तर आता तसा तुमचा शेतीशी दैनंदिन काही संबंध नाही आहे मला माहिती आहे, परंतु तरी सुद्धा आणि तुम्ही जेव्हा एक क्रांतिकारी कामं करता आहात, जिथं कुठली शाळा चालू शकत नाही, मग त्याच्यामध्ये मग कुठल्या CBSE शाळा असतील काय असतील त्या चांगल्या हायफाय शाळा काढून देण्यासाठी जे कोणी चांगले समाजातील लोक असतील त्यांना मदत करता. कारण आजकाल हे सगळं किचकट झालेलं आहे, सगळं सरकारी याच्यामध्ये बरेचसे अडथळे असतात, ते सगळे अडथळे झुगारून देऊन तुम्ही त्याच्यामधून त्यांना ते शाळेचं लायसन्स वगैरे मिळवून देता. तर हे सगळं करत असताना त्याच्यानंतर तुम्ही जी काही मुळामध्ये मला असं सांगा की तुम्ही हे शाळांचं जे काम करता त्याच संदर्भात थोडक्यात सांगा. 1995 साली मी एक संस्था रजिस्टर केली. माझ्या स्वतःच्या गावात अंदुरा, जे तालुका बाळापूरमध्ये गाव आहे, त्या गावामध्ये माझं शिक्षण 7वीपर्यंत झालं आणि 8वीमध्ये जेव्हा माझ्या शिक्षणाचा प्रश्न उपस्थित झाला तर माझे वडील आणि माझे आजोबा विचार करायचे की याला हॉस्टेलला टाकायचं की शहराच्या ठिकाणी शिकायला ठेवायचं. तर ते मी ऐकत होतो, कारण शहरात शिकायला टाकायचं म्हटलं तर मग याच्यासोबत राहील कोण, आणि हॉस्टेलला टाकलं तर हा राहील की न राहील. तर म्हणून मग ते असं चालू होतं की 7वीपर्यंत शाळा, 8वीपासून पुढच्या शिक्षणाला याला शहरात पाठवलं पाहिजे, शिक्षण तर घेणं गरजेचं होतं. मी तेव्हाच माझ्या मनाशी ठरवलं की आपण जर काही पुढे भविष्यात काही करू शकलो तर आपण आपल्या गावात निश्चितपणे एक शाळा काढू, एक सामाजिक जबाबदारी म्हणून. व्हेरी गुड. मग काय झालं, योगायोग 1995 साली माननीय मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले, सुधीर जोशी शिक्षण मंत्री झाले आणि मी एक संस्था रजिस्टर करून शाळेचा प्रस्ताव तिथे सादर केला आणि योगायोगानं मला काही तुमच्यासारख्या लोकांनी मदत केली आणि तो माझा शाळेचा प्रस्ताव मंजूर झाला. तेव्हा माझं वय साधारणतः 21 वर्ष होतं. तर ही गोष्ट लोकांना शॉक झाली. काही लोक म्हणायचे हा पोरगा काय शाळा चालू शकते, हा तर शिक्षणाचं वय आहे. काही लोक म्हणायचे काहीतरी शाळा आता ना आणली, पुढे विद्यार्थीच भेटणार नाहीत, विद्यार्थी भेटलं तर परीक्षा होणार नाही. या प्रत्येक गोष्टीला मी संधी म्हणून त्यातून सक्सेस होत गेलो आणि मग मी दुसरी शाळा काढली 2000 साली. आणि मग लोकांना असं वाटलं की नाही हा माणूस काहीतरी करू शकते. मग बरेचसे लोक माझ्याकडे यायचे की भाऊ आम्हालाही शाळा काढायची आहे, आम्हाला आमच्या गावात जी शाळा आहे त्याला काही अपग्रेड करायचं आहे, तर तुम्ही आम्हाला मदत करा. तर मी त्या लोकांना मदत करायचो आणि त्याच्यामधून कुठलाही माझा असा स्वार्थ नव्हता. मी माझ्या स्वतःचे पैसे खर्च करून मुंबईला जायचो, अमरावतीला जायचो, जिथं जिथं गरज आहे तिथं जायचो आणि त्यांचं काम करून द्यायचं. मग ते काम मोठ्या प्रमाणात माझ्याकडे यायला लागलं आणि नंतर मला असं वाटलं की ह्याच कामाला आपण आपला व्यवसायाचं रूप देऊ शकतो. म्हणून मी ऑफिशियली 2000 साली कन्सल्टन्सी सर्व्हिसेस सुरू केली. माझ्याकडे जर कोणाचा फोन आला की बाबा आम्हाला शाळा काढायची आहे, मदत करा, तर मी त्याला सांगायचो ठीक आहे बाबा मी तुला मदत तर करेल, पण माझी या कामाची एवढी फी मला लागेल. मग त्यातले जे काही लोक होते की ज्यांना खरोखरच ते काम करायचं होतं ते मला फी द्यायला लागले आणि त्यांचं काम मी यशस्वीरित्या पारदर्शकपणे सरकारकडून कसं करून घेता येईल त्याकरता लागणारे कागदपत्र, त्याकरता लागणारी सर्व माहिती, भौतिक सुविधा याची देऊन ते काम मी सुरू केलं. तर धीरे धीरे माझं अकोला, मग अमरावती, मग बुलढाणा, मग अमरावती रिजन मधून मी नागपूर रिजनमध्ये आलो. असं करत मी आजपर्यंत पूर्ण महाराष्ट्रभर हे सर्व काम करत आलो आणि समोरच्याचं काम कसं होईल त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास न होता नियमाप्रमाणे त्याची शाळा कशी सुरू होईल याच्याकरता मी स्वतःला त्या कामामध्ये झोकून दिलं. हा माझा त्याच्यातला एक प्रवास आहे. आणि आज रोजी मी हा विचार करतो की बा प्रकाश पोरे साहेबांनी शाळा काढली, त्यांना त्यातून काय फायदा होईल हा माझ्यासाठी दुय्यम भाग आहे, म्हणजे सेकंडरी पार्ट फॉर मी. पण त्या शाळेमधून 200 ते 300 गरजू लोकांना रोजगार उपलब्ध होईल, जी की ही जबाबदारी शासनाची आहे. पण शासनाला आपली प्रत्येक जबाबदारी नाकारत आहे किंवा त्याला निग्लिजन्सी म्हणू आपण शासनाची. म्हणून प्रकाश भाऊला आपण मदत केली पाहिजे. प्रकाश भाऊ पैसे लावतील, प्रकाश भाऊला काय फायदा होईल नाही होईल हा नंतरचा पार्ट आहे. पण तिथे गोरगरीब जे लोक आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये आया असतील, त्याच्यामध्ये प्री प्रायमरीच्या शिक्षिका असतील, ड्रायव्हर असतील, चांगले शिकलेले लोक असतील, जसं काही कॉम्प्युटर लॅब आहे, त्याच्यानंतर स्पोर्ट फॅसिलिटी आहे, म्युझिक टीचर आहेत आणि विषयाचे शिक्षक आहेत, त्यांना नोकऱ्या मिळायला लागल्या आणि ते इनडायरेक्टली मला असं वाटायला लागलं की नाही हे खूप चांगलं काम आहे आणि आपण हे करत राहू. आणि मी काम करत गेल्यामुळे प्रकाश भाऊंनी इतर लोकांना सांगितलं की बा मला यांनी मदत केली,
मग ते लोक माझ्याकडे आले आणि असं करत 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 आजपर्यंत मी जवळपास 1200 ICSC, CBSE, IB आणि स्टेट बोर्ड स्कूल पूर्ण महाराष्ट्रभर. आणि मला त्याच्यामध्ये समाधान हे आहे की 1200 गुणीला 200 जरी ॲव्हरेज म्हटलं तर 24,000 लोकांना एक दर्जेदार राहणीमान मिळालं आणि त्यांना एक नोकरी मिळाली. याच्यामध्ये विशेषतः मी याच्यामध्ये पाहतो हजारो स्टुडंट्स, बापरे, एका शाळेत 3,000 विद्यार्थी आहेत भाऊ. बापरे, 3,000 विद्यार्थी, आणि विद्यार्थी सुद्धा हॅपी आहेत. म्हणजे पालक जेव्हा तिथं फी भरतात तर पालक काही तसं सर्व चौकशी करतात आणि मग त्यांना जर असं वाटत 1200 गुणीला 3,000 म्हणजे जवळपास 3 लाखाच्या वर विद्यार्थी आतापर्यंत शाळांमधून शिक्षण घेत आहेत. आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं, आज आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आपण बघतो महिलांचे फार मोठे प्रश्न आहेत. कोणाला भाऊ मदत करत नाही, कोणाला नवरा सोडून देतो. अशा वेळेस त्या महिला सुशिक्षित असतात, त्यांना त्यांच्या परीनं काम मिळतो आणि त्या स्वतःच्या पायावर उभे राहून स्वाभिमानानं सांगतात की मी या शाळेची शिक्षिका आहे, मी या शाळेची आया आहे, मी या शाळेमध्ये कॅटरिंग सांभाळते. आणि हे पाहून मला खूप समाधान मिळते भाऊ. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर हे तर झालं तुमचं एक शैक्षणिक याच्यामध्ये. पण हे सगळं चालू असताना तुम्ही तिथे तुमच्या अंदुऱ्याला एक ॲग्रो प्रोसेसिंगचं किंवा फार्मर प्रोड्युसर कंपनी काढली, त्यामागची काय कथा आहे? त्याच्या मागची कथा अशी आहे की भाऊ की माझा एक पाय नेहमी मंत्रालयात राहतो आणि मंत्रालयात मी बरेचसे आमदार, बरेचसे माजी आमदार, मंत्री यांना पाहतो आणि त्यांच्या हातात असलेल्या फायली पाहतो. त्यांच्या सोबत चर्चा करताना जेव्हा मला एक वाईट अनुभव आला, म्हणजे मला कोणाला टीका करायची नाही किंवा कोणाला नाव ठेवायचं नाही, जेव्हा हे निवडणूक येते तेव्हा जेव्हा हे मतं मागायला जातात तेव्हा हे शेतकऱ्याचेच पोरं असतात आणि हे शेतकऱ्याच्या प्रश्नावर एवढं बोलतात आणि आम्ही असं करू, हमी भाव देऊ, आम्ही तसं करू, हे करू, अमकं करू, टमकं करू. एकदा का तो निवडून आला की त्याच्यानंतर तो शेतकरी हा विषयच विसरून जातो. त्याच्या हायवेवर बिअर बार चालू होतात, त्याच्या हायवेवर पेट्रोल पंप चालू होतात, तो कोणासोबत तरी पार्टनरशिप करून स्वतःचं नाव न घेता कन्स्ट्रक्शन कंपनी सुरू करतो, रिअल इस्टेटमध्ये येतो आणि अनेक असे काही व्यवसाय करतो की ज्याचा त्याच्या व्यवसायाशी किंवा त्या शेतकऱ्याशी दुर्दैवाने संबंध नसतो. हे दुर्दैव आहे. म्हणजे आज जर महाराष्ट्राच्या विधानसभेत पाहिलं तर 288 पैकी 60 ते 70% जे आमदार आहेत ते शेतकऱ्याचेच पोरं आहेत, ते स्वतः शेतकरी आहेत. पण जेव्हा तो पदावर जातो किंवा त्या सत्तेत तो सहभागी होतो तेव्हा त्याला शेतकरी मात्र आठवत नाही. त्याच्या आजूबाजूला कंत्राटदार असतात, त्याच्या आजूबाजूला हे मोठमोठे कारखानदार असतात, त्याच्या आजूबाजूला हे मोठमोठे लोक ज्याचा म्हणजे त्याचा ते त्यांच्याकरताच ते काम करतात. आणि बरेचसे तर आमदार मी असे पाहतो की ते रिअल इस्टेटवाल्यांना मदत करण्यामध्ये त्यांना खूप धन्यता मानतात. तर म्हटलं हे असं कसं होईल? आणि काही आमदार जे आहेत ग्रामीण भागातले की ते त्या गावातल्या चांगल्या तरुण पोराला चुकीच्या कामाला लावतात, कोणाला वाळी माफिया बनवतात, कोणाला वरली मटक्याच्या कामात मदत करतात आणि त्याच्यातून ते स्वतःला असं आदर्श समजतात की बाप्पा मी या साहेबावर प्रेशर आणून तुझा वरलीचा धंदा चालू करून दिला, या साहेबाचं हे करून त्याला मी वाळूचा व्यवसाय सुरू करून दिला. आणि हे साहेब या अशा स्तराला गेलाय की तिथे किती खून मारामाऱ्या होऊन राहिल्या, किती शासकीय अधिकाऱ्यांवर बघतोय. हा, तर त्याच्यामुळे मला असं वाटलं की आपण शेतकऱ्याची मुलं आहोत, आपण नुसतं शेतकरी न करता आपण शेतकऱ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि मला 1998 साली मी जे प्रॅक्टिस सुरू केली कन्सल्टन्सीची तेव्हा माझी जी अपेक्षा होती इन्कमची त्याच्यापेक्षा बऱ्यापैकी इन्कम मला मिळत होतं. म्हणून म्हटलं या इन्कममधून आपण काहीतरी सोशल वर्क केलं पाहिजे. आणि माझी सोशल वर्कची व्याख्या जी आहे, जे गाडगेबाबांनी, तुकडोजी महाराजांनी आपल्याला सांगितलं की गावाकडे चला आणि गावात करून काय केलं पाहिजे, मग गावात आपण शेतकऱ्यांसाठी काहीतरी उद्योग उभारला पाहिजे. म्हणून मी ती प्रेरणा घेतली आणि त्यातून ती अंधुरा ॲग्रो प्रोड्युसर कंपनीची मी स्थापना केली आणि आज मला त्याच्या माध्यमातून खूप समाधान मिळत आहे भाऊ. पण त्या अंधुरा ॲग्रो प्रोड्युसर कंपनीच्या संदर्भामध्ये तुम्ही गेल्या वर्षी जे हे केलं त्याच्यामध्ये मग कधी माझ्या असं कानावर आलं की काही त्याच्या संदर्भामध्ये तुमच्यावर काही लोकांनी आरोप केले किंवा काही त्याच्यामध्ये झालं, तर त्यातला तो नेमका प्रकार काय आहे? अगदी महत्वाचा प्रश्न विचारला भाऊ. काय असते, आपण चांगलं काम करत असताना बरेच लोक नाराज होतात. जसं आता खिरापती सारख्या या सरकारने कंपन्या वाटून ठेवल्या आणि त्या कंपनीच्या माध्यमातून प्रॉक्युरमेंट सेंटर सुद्धा त्यांनी दिले. आणि या प्रॉक्युरमेंट सेंटर घेताना त्या केंद्र चालकाचा जो उद्देश असतो की व्यापाऱ्याची सांगड घालायची आणि व्यापाऱ्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पिळायचं, तर हे मी सर्व पाहत होतो आणि मी तर हे काम सोशल वर्क म्हणून करतो. आता काय होते, आता आज मार्केटमध्ये सोयाबीनचा आजचा सुद्धा भाव जर पाहिला तो शासकीय हमी भावापेक्षा कमी आहे. मागच्या वर्षी तो फारच कमी होता. मागच्या वर्षी शासकीय हमी भाव होता 4,900च्या जवळपास आणि मार्केटचा बाजार भाव जो होता तो 3300 पर्यंत होता. आणि खरा शेतकरी जर समजा केंद्रावर आला तर त्या केंद्राचा संचालक म्हणा किंवा तिथला जो ग्रेडर असते तो त्याचा माल रिजेक्ट करत होता. आता त्याचा माल रिजेक्ट केल्यानंतर त्याला प्रश्न पडायचा की आता आपल्याला मालाचं करायचं काय. मग त्याच्या बाजूलाच तो व्यापारी असायचा, तो व्यापारी त्याचा माल तिथंच विकत घ्यायचा आणि त्याच्यासारख्या दुसऱ्या शेतकऱ्याचा 7-12 भाड्यानं घ्यायचा आणि 7-12 भाड्यानं घेऊन तोच माल रिजेक्ट झालेला त्याच कंपनीमध्ये दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावानं विकायचा. हे दुर्दैव होतं आणि याला मी विरोध केला. याला मी विरोध केल्यामुळे माझ्यावर एक
प्लॅन करून लोकांनी हा आरोप केलेला आहे की बाबा यांनी शेतकऱ्यांना फसवलं, शेतकऱ्यांच्या सोयाबीनसोबत अफरातफरी केली. वास्तविकता हो त्याच्यामध्ये अशी आहे की याच्यामध्ये आजपर्यंत म्हणजे ह्या प्रकार झाला फेब्रुवारी 2025 मध्ये, आता फेब्रुवारी 2026 होऊन राहिलेला आहे. प्रामाणिकपणे सांगतो कोणीही शेतकरी माझ्यापर्यंत आलेला नाही, कारण त्याच्यामध्ये शेतकऱ्याचं दूरदूरपर्यंत संबंध नाही. ज्या शेतकऱ्यांनी आपले सातबारे भाड्यानं व्यापाऱ्यांना दिले, त्या व्यापाऱ्यांना जे काही संगनमत करून जे काही आमच्यासोबत हे करायचं होतं, म्हणजे आमच्या स्टाफला हाताशी पकडून त्याला मी कुठेतरी ब्रेक लावला आणि त्याची मी शासनाकडे तक्रार केली. त्याच्यानंतर मी पोलीसकडे रितसर तक्रार केली, म्हणून त्यांनी माझ्यावर काहीतरी एलिगेशन लावायचं म्हणून मला त्या पोलिसकडे जेव्हा तुम्ही तक्रार केली तर पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही? भाऊ, पोलिसांनी तर उलटी दखल घेतलीच नाही. उलट मला समजपत्र देऊन सांगितलं की बा तुमच्या विरुद्ध जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी तक्रार दाखल केली आणि आम्ही तुमच्यावर गुन्हे दाखल केले, म्हणून तुम्ही दिलेला अर्ज आम्ही निकाली काढतो. आणि हे तर खूपच शॉकिंग गोष्ट आहे की बाबा ठीक आहे, तू माझ्यावर गुन्हे दाखल केले, पुढे त्याच्यात काय शहनिशा करायची, काय तपास करायचा, मी जर दोषी असेल तर मला कोर्ट न्यायालय सजा देणारच आहे. पण मी जो काही तक्रार दाखल केलेली आहे त्याच्यावर अद्यापही पोलिसने काही केलेलं नाही, हे त्याच्यातलं वास्तव आहे. अच्छा, हां. तर म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे असं आहे की म्हणजे जसं काय म्हणतात त्याला, पाणी में रह के मगरमच्छ से बैर तुम्ही करायला लागले. त्याच्यामुळे मग त्यामध्ये असलेली जी काही बदमाश मंडळी होती त्यांना तुमच्यासारखा मनुष्य तिथं जर असला तो जर अडचणीचा ठरला असता, म्हणून मग त्यांनी ठरून उमदून तुमचा गेम वाजवला असं म्हटलं तरी काही हरकत नाही. अगदी बरोबर आहे भाऊ, कारण मुळातच म्हणजे मी किती चांगला आहे किती वाईट आहे याच्याबद्दल मला चर्चा करायची नाही. मी जी कंपनी उभी केली होती की बा समुद्रात 2 थेंब का होईना आपण पाणी टाकू आणि शेतकऱ्यांना एक परमेश्वर म्हणून शेतकऱ्यांची सेवा करू, हे मी माझ्या स्टाफला सुद्धा सांगितलं होतं की आलेल्या शेतकऱ्यांना बसायची व्यवस्था करा, त्याची चहा पाण्याची व्यवस्था करा, होत असेल तर त्याला आपल्याकडे नाश्ता पाणी द्या. आपण त्याच्यावर उपकार नाही करू राहिलो, तो आपल्यावर उपकार करू राहिला, कारण त्यांनी आणलेल्या सोयाबीनच्या माध्यमातून आपल्याला कमिशन मिळणार आहे, आपल्याला ट्रान्सपोर्टचे पैसे मिळणार आहे आणि आपल्या कंपनीचा दैनंदिन खर्च त्यातून चालणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना चांगली सेवा कशी देता येईल आणि आपली कंपनीचं नाव कसं वाढवता येईल, हा माझा त्यातला प्रामाणिक प्रयत्न होता. परंतु याचा परिणाम काय झाला की आमच्या सेंटरवर आलेल्या शेतकऱ्याला एकदम असं VIP ट्रीटमेंट मिळायची आणि आजूबाजूच्या सेंटरवर शेतकऱ्यांना एकदम म्हणजे 3rd डिग्री हे मिळायची, असं त्या शेतकऱ्यांना जाणवायला लागलं. आणि त्यांना जर असं वाटलं की बापरे आपण हे सेंटर चालवून राहिलो, आज आपल्याकडे गर्दी कमी आहे आणि असंच जर यांनी सेंटर चालवलं तर आपण ज्या पर्पजने हे सेंटर घेतलेलं आहे हे तर आपला पर्पज सॉल्व्ह होणार नाही. म्हणून त्यांनी संगनमत करून त्या DMOला हाताशी धरून माझ्यावर ते तक्रार दाखल करून गुन्हे दाखल करायला लावले. हे माझं दुर्दैव आहे. ठीक आहे, पण आता येणाऱ्या दिवसांमध्ये याची काय म्हणतात त्याला चौकशी होऊन दूध का दूध पाणी का पाणी होईल अशी आपण अपेक्षा धरूया. मात्र मला असं वाटतं की तुम्ही अशा याच्यामधून हताश न होता तुम्ही हा हातात घेतलेला उपक्रम आहे हा कंटिन्यू पुढे करायला पाहिजे असं मला वाटतं. निश्चितच भाऊ, कारण तुमचं जे मी काम पाहतो किंवा तुमची जे शेतकऱ्याप्रती तळमळ पाहतो, कारण तुम्ही माझ्या कोरोनापासून आदर्श आहात. कोरोनामध्ये तुम्ही जी भूमिका घेतली म्हणजे तुम्ही भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे म्हणून त्याच्या विरोधात भूमिका घेतली नाही, तुम्ही सरकारची जी जनतेला जे त्रास देण्याची जी सिस्टम आहे त्याच्या विरोधात भूमिका घेतली आणि शेतकऱ्याबद्दल तुमची तळमळ मी तर लहानपणापासून पाहून राहिलेलो आहो. त्यामुळे मी त्यातून प्रेरणा घेतली आणि एक फायदा असा झाला भाऊ की आपण स्टँड राहिलो आणि आपण कुठेही चौकशीला सामोरे जाताना कुठेही आपण घाबरलो नाही किंवा कोणा राजकीय नेत्याकडे शरण गेलो नाही. कारण दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे आणि मी जर खरोखर दोषी असेल तर मला शिक्षा झाली पाहिजे. मी तर हे जाहीर करतो, ज्या दिवशी मी दोषी होईल त्या दिवशी मी वरच्या कोर्टात सुद्धा अपील करणार नाही, मी ते शिक्षा भोगेल. कारण शेतकऱ्याला जो कोणी फसवत असेल, शेतकऱ्याला जो कोणी त्रास देत असेल त्याच्यासारखा अतिरेक्यापेक्षा मोठाही अतिरेक आहे असं मी त्याला समजतो. परंतु एक फायदा असा झाला भाऊ की आज रोजी शासनाला असा निर्णय घ्यावा लागला की या वर्षी जर तुम्हाला नापेडला हरभरा द्यायचा असेल, सोयाबीन द्यायचं असेल तर शेतकऱ्याला बायोमॅट्रिक तिथं द्यावं लागते आणि बायोमॅट्रिक दिल्यानंतरच त्या शेतकऱ्याची तिथं नोंदणी होऊ शकते आणि नंतर जेव्हा तो शेतकरी माल प्रत्यक्ष घेऊन येते तेव्हा सुद्धा त्याला बायोमॅट्रिक द्यावं लागते. त्यामुळे हे जे काही बदमाश त्याला कुठेतरी ब्रेक लागलेला आहे. त्यामुळे मी माझ्यावर जो काही झालं असेल, काय गुन्हे दाखल झाले असतील, माझी समाजात बदनामी झाली असेल, पण मी आज याच्यासाठी हॅपी आहे की चला बा कोणीतरी आपण हे केल्यामुळे शासनाला जाग आली आणि शासनाने खऱ्या शेतकऱ्याला यातून न्याय मिळेल. शेतकऱ्यांच्या हे लक्षातच येत नाही की बा हे कसं काय. अरे मला सांगा, तुम्ही जर तुमचा सातबारा भाड्यानं नाही दिला तर व्यापाऱ्यांना संधी साधता येणार नाही ना. आज काय होऊ राहिलं, खऱ्या शेतकऱ्याचा माल तो सेंट्रलला रिजेक्ट करतो, मग त्याला मजबुरीनं तुम्हाला एक तर मार्केटमध्ये विकावं लागतो. बरं, मार्केटमध्ये विकायला गेलं तर आज त्याची हालत खूप खराब आहे. म्हणजे आज मार्केटमध्ये जर 100 वाहनं आले
त्यातल्या 10 वाहनाला ते 4,000चा भाव देतात आणि बाकी वाहनाला 90 मध्ये 3,000 सुरुवात करतात. मग सांगताना आपल्याला काय सांगितलं ते वर्तमानपत्रातून हा, की नाही, 4,000 आज अकोल्याच्या एपीएमसी म्हणजे अरे सोयाबीनला 4,000 भाव. अरे बाबा, आज 500 शेतकरी एपीएमसी मध्ये आले, त्यातल्या 5 शेतकऱ्यांना तुम्ही 4,000चा भाव देऊन राहिले, तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांचं काय? तर त्याच्यामुळे भाऊ हे जे आता जसं विज्ञानानं एक हे प्रगती केलेली आहे की बाबा मला मुलगा तर पाहिजे पण मला लग्न करायचं नाही आहे, मग सरोगेसी बेबी सारखा एक प्रकार आहे. मग कोणत्यातरी महिलेचं गर्भाशय भाड्याने घेतात आणि ते गोपनीय ठेवतात. ती एक त्यातली सिस्टम आहे. तसंच प्रकार व्यापारी याच्यामध्ये करून राहिले की ज्या शेतकऱ्यांना कधी हरभरा पेरला नाही, सोयाबीन पेरलं नाही, पटवारीशी संधान साधून त्याचा तो सातबारा भाड्याने घेऊन त्याच्यामध्ये पेरा दाखवतात आणि पेरा दाखवून त्या शेतकऱ्याला 200 रुपये 300 रुपये क्विंटल प्रमाणे प्रलोभन देऊन त्याचा तो सातबारा वापरून ते आपला हे उद्देश साध्य करतात. हे अतिशय दुःखद बाब आहे. याला मी मला तुम्ही बोलण्याची संधी दिली, याच्यातून मी शेतकऱ्यांना आवाहन करतो की कृपया तुम्ही याला कुठेतरी ब्रेक लावा, जेणेकरून याच्यात तुमचंच नुकसान आहे हे तुम्हाला आता तरी समजायला लागेल. हे माझं हे आहे. मला असं वाटतं शेतकऱ्यांना एक खूप चांगला संदेश आणि निरोप म्हणा किंवा सूचना वराडेंनी केलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून आता तसाही त्याला ब्रेक लागलेले जागे सातबारावर आता होत नाही. जे काही आहे ते सगळं ऑनलाईन आहे. ठीक आहे, यावर्षी बऱ्याचशा शेतकऱ्यांचा आता त्रास झाला, कुठे कनेक्शन नव्हतं, कुठं काही नव्हतं, पण तो असं आशा करूया की किमान पुढच्या वर्षी तरी याच्यामध्ये बऱ्यापैकी अजून चांगली सुधारणा होईल. आणि हे खरं म्हटलं म्हणजे असं आहे की पूर्वीपेक्षा ही चांगली सिस्टीम लागलेली आहे. फक्त प्रॉब्लेम असा आहे की शेतकरी अजून डिजिटल नाही, खेड्यापाड्यामध्ये नेटवर्क नाहीत, अनेक शेतकऱ्यांकडे आपले अँड्रॉइडचे मोबाईल नाहीत. ह्या त्याच्यातल्या बाबी आहेत. परंतु जनप्रतिनिधी जर या सगळ्या संदर्भामध्ये आवाज उठवला, त्याच्या संदर्भामध्ये काही सूचना केल्या किंवा जी काही सरकारी यंत्रणा आहे किंवा जे कृषी खात्याचे अधिकारी आहेत त्यांनी तिथं त्या शेतकऱ्यांकडे जाऊन त्याला जर मदत केली तर आणि त्याचं ते सगळं काय म्हणतो त्याला ऑनलाईन नोंदणी करायसाठी वगैरे हे सगळं होऊ शकतं. मात्र शासनाची या संदर्भामध्ये प्रामाणिक इच्छा पाहिजे. त्याचबरोबर याच्यामध्ये मुळामध्ये शेतकरी अडचणीत आहे. सरकार शेतकऱ्यांना मदत काही करतच नाही. हा विषय आपण वेगळ्या पद्धतीने वेगळ्या दिवशी घेऊया. कशा पद्धतीने सरकार तरच शेतकऱ्यांचं मारेकरू आहे तो वेगळा विषय घेऊ. परंतु आज ह्या माध्यमातून मी सरकारला हे सांगू इच्छितो की बाकी तुम्ही काही मदत करू नका, अरे पण कमीत कमी त्याच्या मार्गामध्ये अडचणी निर्माण करू नका. जास्ती तुमच्याकडे पैसा नसेल, जर गावंडेंनी जसं सांगितलं की 1.25% 1% आता बजेटमध्ये पैसा करता होतो. महाराष्ट्र शासनाने त्याची परिस्थिती केंद्र सरकारची 3-3.5% आहे. तर अशा पद्धतीने कमीत कमी ठीक आहे, पण कमीत कमी जी यंत्रणा आहे ती तरी प्रामाणिकपणे राबवा. ते जरी केलं तरी फार मोठा शेतकऱ्यांना हे होईल. आम्ही आमच्या किसान ब्रिगेडतर्फे, त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे मी सिफाचा सुद्धा आता अध्यक्ष झालो, त्याच्यामुळे केंद्र शासनाच्या स्तरावर सुद्धा आम्ही या सगळ्या संदर्भामध्ये आवाज उठवत आहोत. गावंडेंनी जसं सांगितलं तसं याही अगोदर आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या संदर्भात केलं. आताही आम्ही शेतकऱ्यांवर जो अन्याय होतोय त्या संदर्भामध्ये आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जात आहोत. तिथं दरवाजा ठोठावत आहोत, कारण आम्हाला माहिती आहे की शासन काही शेतकऱ्यांच्या बाजूचं नाही. एकदा सत्तेत बसला की तो शेतकऱ्यांचा पोरगाच शेतकऱ्याला विसरून जातो, हे आपण बघतो आहोत. या सगळ्या संदर्भामध्ये आपण सातत्याने बोलत राहू, भेटत राहू, अनेक विषय अशा पद्धतीने तुमच्यासमोर आणत राहू. मला असं खात्री आहे की निश्चितपणे आपल्याला आजच्या या मुलाखतीमधून काही बोध, संदेश आणि काही कामाची माहिती मिळाली असेल. नमस्कार, धन्यवाद. आणि आपले दोन्ही अतिथी त्यांना सुद्धा नमस्कार. धन्यवाद.